नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आज आपला फेरपट्टा चालला आहे खुपरी टू आंबेडकर. तर या रोडला चाललो, एक माणसाला आणायचं आहे आणि सध्या पाहुण्या पण चाललो आहे आंबेडकरमध्ये. तर आलो आहे आज व्हिडिओ काढा म्हणून मन झाला. तर एक आमच्याकडे एक फेमस जागा आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. त्या रस्त्याचं म्हणजे जो खुपरी टू आंबेडकर रोड आहे ना, त्यात एक फेमस जागा आहे, ती दाखवून तुम्हाला. जास्त फेमस नाही पण एवढा आमची 5 पंचकृषीमध्ये जी फेमस जागा आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि पाठीमागं बघू शकता त्याचा ग्राउंड आहे, अख्खा साफ करून टाकला, साफ म्हणजे खणून टाकला आहे, थोडा लेवलीकरण करायला लागलं. आणि बॅक साईडला आमचा डावजळ डोंगर आणि क्लायमेट बघू शकता ढग. मित्रांनो आता डायरेक्ट आम्ही येऊन ना थांबलो डायरेक्ट देवगावच्या खंडीत. आणि या साईडला बघू शकता तुम्ही, म्हणजे आमचा वाघोबा देवा म्हणजे खुपरी आणि देवगाव गावची हद, तिथं आमचा एक वाघोबा देवस्थान आहे. म्हणजे सगळी पूजा वगैरे ते करतात. आमचं जेव्हा नवीन पाऊस येते ना, मग बकरी वगैरे कापायचा, म्हणजे असं पावसाला शेतीला वगैरे सुरुवात करायच्या अगोदर सगळी देवकामे जिथे कामं केले जातात. आणि तुम्हाला एक माझ्या बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो, तुम्हाला दिसेल किंवा नाही दिसेल पण झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडासा. मित्रांनो हा समोर दिसतो ना, हा तर आहे माऊलीगड. तर या गडावर आपल्याला काय अजून ट्रेक करायला जमला नाही. तर या सीझनमध्ये जर शक्य झालं तर आपण नक्कीच ट्रेक करू. आणि हां, इथून बघू शकता खुपरी टू डायरेक्ट, अरे सॉरी उलटा झाला, हां देवगाव टू डायरेक्ट खुपरी रोड. आणि इथं आमचं म्हणजे जागृत देवस्थान म्हणजे वाघोबा देवस्थान आहे. इथे बघू शकता जबरदस्त. आणि क्लायमेट पण बघा, पाऊस तर काय पडत नाही, फक्त ढग येतात आणि निघून जातात. गेल्या वर्षी इतका बदा पाऊस पडला, म्हणजे खतरनाकच पाऊस पडला. म्हणजे पाऊस दीपावली होईपर्यंत पाऊस पडला. पण यावर्षी का पावसाचा म्हणजे आता 18 जून आहे, तरी पण पावसाचा काय नामोनिशाण आहे. तर बघू किती तारखेपर्यंत तरी पाऊस पडतो. आणि बनत जस्ट येऊन पोहोचले मी. आणि बघा आंबा भेटला, याचा एक आंबा भेटला. आणि तिकडे पण काही आंब्याची झाडं आहेत, तिकडे जाऊन बघतो. मित्रांनो बघू शकता, हे बघा एक भेटला आहे. आणि हे खाल्ले. आणि वरती झाडं पण बघू शकता, हे तिथं बघा, तिथं 2-3 पिकलेत आंबा. म्हणजे अजून आंब्याचं सीजन आहे. आणि तिकडून बघू शकता एक नंबर आंबा आहेत. एकदा जर याच्यावर पाऊस पडला ना का मग अख्खा आंबा खराब. पाऊस पडायच्या अगोदर बेडून घ्यावा असं मला वाटतंय. कुठे धामण आहे? धामणा मारली असते का नाही? उलगली असते धामणा तर आहेत. कोण सगळं तर जाऊन बघू, थांब धामणीवर जाऊन बघू. आणि तोपर्यंत आंबा खान बघतो. 2 टाईपचे आहेत आंबा, एक ते आंब्याचा एक आंब्याचा भेटला आहे. एक नंबर आहे आंबा, बरे आहे. चल एक नंबर टेस्ट. गावठी आंबा असला ना त्या टेस्ट एकदम जबरदस्त होतं ना. मग काय आंबा खात चाललो आहे धामणीवर. खाली बघू शकता शेताला किती मोठ्या भेटवल्या पडल्यात. तर त्याच्या जमिनीवर पण आतुरता असेल पावसाची. पाऊस काय पडायचा आहे का? हां आहे. पण ते धामणीवर जाऊन बघतो, छोटासा बूड आहे, जांभळीचा झाड आहे. बघू बरं त्याला धामण्या भाजतात का नाही. त्या सगळा उलगलेले, करंदा उलगली, फक्त जांभळं आहेत थोडी. आणि त्याच्यात आंबे असतील, म्हणजे काय जो लेट आलेला ना आंबा त्याच्यावर असतील आंबे. तर बाकीचे आंबे पण उलगलेत. एक तरी भेटला का जांभण दाखव? एक भेटला. म्हणजे धामणा आहेत पातळ आहेत, पण ती वरत आहेत पातळ बारकाचा छोटासा बूड आहे तिथं, ते त्याच्यावर वरत आहेत तिथं बारीकशी. पाडायला जमतात का माहीत नाही. सुकलेले आहेत, ती पण दिसत नाही. या बाई आहेत. आता दुसरा आंबा घेतला खायला. बरं बघू याची बरं टेस्ट कशी. आणि फिरत आलो इकडं घराच्या साईडला. आणि तिकडं विहीर आपल्याला बघायची, विहीर. आणि जी जुनी विहीर आहे, म्हणजे आज पाहुणे आलो मी आंबेडकरमध्ये साडूकडं पाहुणे आलो. आपला होम मिनिस्टर न्यायला आलो आहे. तर ते लागलं तिकडं तयारी. आणि बघा ओ मा गॉड, विहीर तर अख्खा सुकला आहे. विहीर तर अख्खा सुकलेलं आहे, मासे आहेत त्याच्यात बघू शकता.
ए खाली उतर. दोन्ही साईडला खसलले बी. या आंब्याची तुझी टेस्ट थोडी वेगळी आहे, पण मला एक वस्तू दिसली त्या साईडला दिसेल बघा तुम्हाला. त्या तुम्हाला दाखवतो, एक सिनेमॅटिक दाखवतो. ते गवत राहण्यात एकदम भारी आहे म्हणजे विहिरीच्या कठ्याला. त्या एक सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसत असेल. आणि या साईडला बघू शकता अख्खी विहीर आटले. आणि हे बघा ॲडाव टू डू, या गवत बघा किती सुंदर दिसतंय साईडला. म्हणजे पाण्याची ओढ लागून ना ते जिवंत राहिलेलं आहे. हां बस 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 बस, जाम पडली. हिरवलीस ना, जाम पडली. तिथं ये फाट्याला 2-3 आहेत तुम्हाला दाखवतो. हो दमना, हे बघा पातळ पातळील्यात कुठून एक. इथं 2-3 पिकलेले जाऊन ह्याची नर एक भेटला. आणि इथं 2-3 आहेत. हे बघा इथं 2-3 आहेत. दाखवासारखीचे लायकीची पण आहेत दमना. आता आहे ती खाऊन टाकतो. इथे 2-3 आहेत दमना. कशाला तोडू नको, पिकलेलं नाही ते. सोड. तिथे झालं धामणीवरून. आणि समोर बघू शकता भल्ला मोठा मोहाचा झाड. आणि तुम्हाला था याच्यावर नाही आहेत पण तिकडे वरत आहेत. तर दाखवतो मोहोट्या. हे बघा पिकून ना खाली पडल्यात मोहोट्या. आणि याचा एक तुम्हाला अजून एक उपयोग सांगतो थांबा. हां हे बघा ही आहे बी मोहोटी. दाखवतो तुम्हाला. हां बघा ही आहे मोहोटी. हातात थोडा घेऊन दाखवतो क्लोजअपमध्ये. तर ही आहे मोहोटी. या मोहोट्या म्हणजे जेव्हा मी लहान पण होतो आणि आत्ताच्या सीझनला पण माणसं या मोहोट्या गोळा करून ठेवतात. आणि ही मधून अशी फोडली ना 2 तुकडे होतात. आणि ती उन्हात वालवायची. उन्हात वालवून ना नंतर मला ती सुकवायची. सुकवून नंतर मग त्याचं तेल निघते. आणि मोहोट्यांचं तेल आमच्या भागात बहुतेक जण म्हणजे मोहोट्यांचं तेल काढतात. म्हणजे असं सीझनला मोठ्या जमा करून ठेवायचे. आणि नंतर मग ते तेल पावसाला वापरायला. म्हणजे आताच्याकडे सगळं केमिकल वगैरे त्याचं तेल आपले खातं. पण पूर्वीची जेव्हा लोकं होती ना ती सगळ्या या मोहापासून ज्या मोहोट्या पडतात त्याच्यापासून सगळं तेल काढायची. तर बघा असं आहे मोहाचं महत्त्व. तर एक तुम्हाला सांगायचं आहे उद्देश एवढाच का आजकालच्या युगात आपले बघा आता जंक पोरा ही पिढी म्हणजे असं आपलं केमिकलयुक्त सगळं खाऊन ना आपली तर समजा वाट लागलीच. आता बाकीची पिढ्यांची त्यांची पण सुद्धा वाट लागणार आहेत. तर आपल्या नैसर्गिक जी आहे नियमवाली ती सुधारली नाहीत. तर बघा ते पूर्वीचे लोक आहे ना जे नैसर्गिक खाण आहे जे तेल बिल खाण बघशील तर आज पण आपल्याला ऐकणार नाही. म्हणजे अशी तरणी ताट काही कशी लोक आहेत ना ती आपल्याला मग ऐकणार नाही. आपले सगळे आता पोरांचा तर यंग पोरांचा तर बारक्या पोरांचा केस पिकतात. तसं काही इथं माझं पण थोडंसं पिकलं. आणि तब्येतीचं सांगून तर फायदाच नाही. तर असं आहे जो नैसर्गिक खाल तो तरणाटाट राहत असते. आणि पूर्वीची म्हातारी लोक आहेत ना ती 100 वर्ष तरी जगत होती. आपले तर काय 60 वर्ष जगलं तरी पण भरपूर. आणि बघायला परत व्हिडिओ बघत राहा. आणि पाठीमागचं क्लायमेट बघू शकता. ढगा वगैरे निघल्यात पण पाऊस पडायचं नाव घेणे. 20 तारखेनंतर म्हणजे आजची तारीख 18 म्हणजे 2-3 20 तारखेनंतर पाऊस दिला आहे. तर पडला तर जरा बरा वाटेल जीवाला. आणि फीस गरम करते. तर मित्रांनो बघू शकता इकडे लावला आता आंबा हिलवायला. आणि इकडे आंबा किसून ठेवलेत अडी यो. आणि एकदम चढला आहे वरता आंबा हिलवायला. अरे हिलाव ना आंबा हिलाव. फोटो काढायला लावला. या आंब्याला काय झालं त्याला युपा इकडून पडला बघ. सावधान केलेलं. अरे बस झालं कच्चं पडायला लागलाय. तो पण ना
I hear you been asking about me, where I've been and where I sleep. It's hard to find me if you really want to. Turns past that takes a cool sign. Same podcast, same old roots. Trying to outrun the thought of you, but understand the truth don't stop. You can't live in a town this small. You can change your mind, but not your past. Every mile just feels like moving back. You can change my name in your phone. You can't leave in a town this small. I moved on, but not too far. Just down the road from who we are. You can change your hair, change your street, but you can't run the memories. Nah, I ain't mad. I just laugh sometimes. तर मित्रांनो, ही जी आहे देवगावची आश्रमशाळा बघा. इकडून दिसणार, इकडून दिसेल तुम्हाला. Tried it all. You can't leave in a town this small. Yeah. Ooh. You can change your mind and not your past. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा. तर काल ज्या तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेल पंचक्रोशीतलं ठिकाण, त्या ठिकाण तर दाखवायला जमणार नाही, पण त्या ठिकाण आहे आंब्याचा पाणी. तर त्या आंब्याच्या पाण्याचं महत्त्व म्हणजे असं का पूर्वीपासून त्या पाणी म्हणजे 12 महिने राहते. आणि जो त्या रस्त्याला आहे ना सफर करणारा, जो पण मुसाफिर असेल, भेटीवरचं बिगारी असो किंवा ती चालत जाणारी व्यक्ती, पण तिथं असं ते एक पाण्याचं ठिकाण होतं का, ते स्रोत आहे असं का कोणी पण त्या ठिकाणी पाणी प्यायला थांबायचं. आणि पाणी पण इतका गोड आणि नैसर्गिक जरा आहे तिथे, म्हणजे 12 महिने पाणी असतं. आणि बाकीची तिकडे गावातली म्हणजे जेवढी लोक आहेत ते कपडे वगैरे धुवायला आणि पाण्याचा पिण्यासाठी वापर ते करतात त्याचा. तर त्या पाणीचं ठिकाण दाखवायला जमलं नाही. येताना मग बाईकवर खूप सामान होतं वगैरे, आंबे वगैरे दिले साडूनी, त्याच्यामुळे त्या काय सामान दाखवायला जमलं नाही. आणि जर नेक्स्ट टाईम जर दाखवायला गेलो तर ते असं तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तब तक बाय.